नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात महाफास्ट 100 बातम्या. मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण आमच्या कार्यक्षेत्रात नाही, शिंदे समितीचा खुलासा. मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण राज्य आयोगानं करावं, समितीचं स्पष्टीकरण. सर्व मराठ्यांना कुणबी करणं कायदेशीरदृष्ट्या कठीण, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार, उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध, शिंदे समितीचा अहवाल आम्ही स्वीकारलाय. विरोधकांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून शिंदे समितीची स्थापना. अहवालात काय, याकडे मराठा समाजाचं लक्ष. आंदोलनापासून दूर नेण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी नाही. सर्व मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या, नाहीतर महागात पडेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. डाऐवजी आता 42 कागदपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल, जेणेकरून अधिक दाखले मिळण्यास मदत होईल, शिंदे समितीचं स्पष्टीकरण. संस्थानांकडे जातीचे तपशील असलेले कागदपत्र पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी पावलं उचलावीत. त्या आधारे मागासलेल्या दावा करून कुणबी मराठा जात प्रमाणपत्र प्राप्त करू शकेल, शिंदे समितीत उल्लेख. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन करून शिवीगाळ केल्याचा मराठा तरुणांचा आरोप. लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल, तरुणांकडून पोलीस ठाण्यात तक्रार. लक्ष्मण हाकेंचे रात्री उशिरा ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. मी स्वतःच्या जबाबदारीवर घरी जातो, असं लेखी लक्ष्मण हाके यांच्याकडून पोलिसांनी लिहून घेतलं. मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, लक्ष्मण हाकेंचा आरोप. माझ्यावरील आरोपांचा पोलीस तपास करतील. दारू प्यायल्याचे आरोप लक्ष्मण हाकेंनी फेटाळले. लक्ष्मण हाके समर्थक आणि मराठा आंदोलक ससून रुग्णालयाच्या गेटवर आमने सामने, दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी. देशी गायींना राज्यमातेचा दर्जा, मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय. देशी गायींच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांना फायदा होणार, विश्व हिंदू परिषदेकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत. कोतवालांच्या मानधनात 10% वाढ, अनुकंपा धोरणही लागू. ग्राम रोजगार सेवकांना 8,000 मानधन, तर होमगार्डच्या भत्त्यातही भरीव वाढ. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. आपलं सरकार आणण्याचं लक्ष्य मुख्यमंत्री पदाबाबत नंतर ठरवू, अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं विधान. कालपर्यंत मंदिरापर्यंत दूर पळणारे राहुल गांधी मंदिरात जाऊ लागलेत. पवार साहेबांनी 50 वर्षांनंतर मंदिरात जायला सुरुवात केली आहे. वारीत चालू लागले, ही हिंदू धर्माची आणि संत परंपरेची ताकद. देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधी आणि पवारांना टोला. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेने घेतली शरद पवारांची भेट. भोसरीचे ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे शरद पवारांच्या भेटीला. भोसरी विधानसभेवर ठाकरे गटाचा दावा, भोसरीत सहकार्य करण्याची लांडगेंची विनंती. पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडेंनी घेतली शरद पवारांची भेट. पुणे जिल्ह्यात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात तुतारी हातात घेण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. कोल्हापुरात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता. पवार गटाकडून शिवाजीराव पाटलांसोबत संपर्क झाल्याची माहिती. अकोले विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या अमित भांगरेंनी आईसह घेतली शरद पवारांची भेट. आमदार किरण लामटे यांच्या विरोधात भांगरेंची निवडणुकीची तयारी सुरू. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवारांना भेटणार, सूत्रांची माहिती. दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवारांकडे येण्याची शक्यता. प्रवेशासाठी अनेक जण इच्छुक, मात्र पवार साहेब निष्ठावंतांचा आधी विचार करणार. पवार गटातील इन्कमिंगवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपला धक्का देण्याच्या तयारीत. माढा विधानसभेची जागा लढा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रस्ताव. रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषदेचा राजीनामा देण्याची शक्यता. स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांचं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पाद्यपूजन. शंकराचार्यांकडून मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक. दरम्यान जुलैमध्ये अभिमुक्तेश्वरानंदांनी मातोश्रीवरही दिली होती भेट. स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्री शिंदेंना हाती धनुष्यबाण देऊन त्यांचा सन्मान केलाय. अभिमुक्तेश्वरानंद यांनीच काही दिवसाआधी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेना फुटीवरून ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं म्हटलं होतं. शरद पवार हे मिनी औरंगजेब आहेत. शरद पवार म्हणजे बिनबुडाचे गाडगे. 1.5 महिन्यानंतर पवार आणि सुप्रिया सुळे आपला पक्ष भाजप किंवा काँग्रेसमध्ये विसर्जित करतील. गोपीचंद पडळकरांची पवारांवर खोचक टीका.
फडणवीसांना ज्या गोष्टी बोलता येत नाहीत त्यासाठी त्यांनी छोटे नेते पाळले आहेत। त्या खालच्या पातळीच्या नेत्यांच्या तोंडून फडणवीस बोलतात, पडळकरांचा आरोप। पडळकरांच्या पवारांवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर। सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागतोय, त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळण्याची शाश्वती नाही। शासन विषकन्या गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोश्यावर राहू नका, गडकरींचं वक्तव्य। गडकरींनी वेळोवेळी लाडकी बहीण योजनेचं कौतुक केलंय। या योजनेसाठी वेगळं बजेट आहे, त्यामुळे नितीनजी कशा संदर्भात बोलले माहित नाही। चंद्रशेखर बावनकुळेंची गडकरींच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया। उल्हासनगरमध्ये मनसे कार्यकर्ते आणि शाळा प्रशासनात वाद। शाळेतील कर्मचाऱ्याने विद्यार्थिनीची छेड काढल्याचा आरोप। उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नितीन गडकरी ही त्याच विषकन्यासोबत 10 वर्षांपासून बसले आहेत। गडकरींनी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणावा, दिल्लीत बोलावं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। वाकड्या नजरेनं बघाल तर चुनचुन के मारेंगे, तुमच्या मिरवणुकीत एक जणही सुखरूप घरी जाणार नाही, हिंदू अंत करतील, भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य। शिंदेंचा घातपात करण्याचा डाव होता, नक्षलींच्या माध्यमातून शिंदेंना कोण धमक्या देत होतं, शिंदेंनी सर्व डावपेच ओळखले, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंकडून आनंद दिघेंचं खच्चीकरण, दिघेंचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामाही मागितला होता, ठाकरेंनी माझ्यासह दिघेंचे पंख कापले, रामदास कदमांचा आरोप। महाविकास आघाडीची जागावाटपाबद्दल महत्त्वाची बैठक संपन्न, तर आज दुपारी 2 वाजता पुन्हा बैठक होणार। जागावाटपासंदर्भात मविया नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू। दसऱ्यानंतर 200 ते पावणे 200 जागांच्या घोषणेचा मानस। मवियाच्या जागावाटपाबाबत नाना पटोलेंची माहिती, तर अनेक जागांवर सकारात्मक चर्चा। आचारसंहितेपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 जागांवर निर्णय होणार, सूत्रांची माहिती। भाजप 6, शिंदे गट 3 आणि अजित पवार गटाला 3 जागा। चिपळूण विधानसभेच्या जागावाटपाचा महाविकास आघाडीतील तिढा कायम। चिपळूण विधानसभेच्या इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरची बैठक अचानक रद्द। महायुतीची सत्ता येणार, अजितदादा मुख्यमंत्री असणार। भाषणाच्या वेळी सुनेत्रा पवारांकडून दादांचा मुख्यमंत्री असा उल्लेख। पुरंदरच्या जागेची केलेली मागणी मी दादांपर्यंत पोहोचवणार, सासवडमधील सभेत सुनेत्रा पवार यांचं कार्यकर्त्यांना आश्वासन। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मवियाकडे 12 जागांची मागणी, आमच्या मागणीकडे लक्ष न देताच मवियाची जागा वाटपाची चर्चा सुरू, अजित नवलेंचं वक्तव्य। ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील 3 उमेदवार निश्चित, सूत्रांची माहिती। दापोलीमधून संजय कदम, गुहागरमधून भास्कर जाधव, तर राजापूरमधून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब। इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटातून 4 इच्छुकांचे अर्ज, प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळेंसह अमोल भिसे आणि अशोक घोगरेंचे अर्ज दाखल। संभाजी ब्रिगेडकडून ठाकरे गटाकडे विधानसभेच्या 25 जागांची मागणी, 25 जागा दिल्या नाही तर राज्यात 70 जागा स्वबळावर लढवणार, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुस यांचं वक्तव्य। शरद पवारांच्या पक्षात मोठी पोकळी, त्यामुळे वेगवेगळ्या पक्षातली लोक घेऊन ती पोकळी भरून काढली जाते, म्हणून पवार गटात कोणी जात असेल तर तो धक्का बिलकुल नाही, दरेकरांची प्रतिक्रिया। गुहागर विधानसभेच्या जागेवर शिंदे गटाचा दावा, श्रीकांत शिंदेंचे मेव्हणे, विपुल कदम यांची उमेदवारी जवळपास निश्चित, पितृपक्षानंतर अधिकृत घोषणा। पुण्यात अनेक पालकमंत्री येऊन गेले, सोडाचं राजकारण पाहिलं नाही, आपला पालकमंत्री झाल्यावर विरोधकांचा सन्मान होईल, खासदार सुप्रिया सुळेंची टीका। भाजपचं हिंदुत्व मोहन भागवतांना मान्य आहे का? भ्रष्टाचारी गुंडांना भाजपत आयात केलं जात आहे, हीच आरएसएसची हिंदुत्वाची संकल्पना आहे का? ठाकरेंचा हल्लाबोल। काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात, 1 ते 8 ऑक्टोबरपर्यंत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार, तर 10 ऑक्टोबरला मुलाखतींचा गुप्त अहवाल वरिष्ठांना सोपवला जाणार। महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचं प्रतिबिंब, शाळेतील विद्यार्थ्यांचा फोटो ट्विट करत दानवेंची सरकारवर टीका। आचारसंहितेपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 जागांवर निर्णय होणार, भाजप 6, शिंदे गट 3 आणि अजित पवार गटाला 3 जागा। सरकारनं गोरगरीब विद्यार्थ्यांची चेष्टा करू नये, गणवेशाच्या नावाखाली गुजरातमधून कापड आणून खिसे भरण्याचं काम सुरू, विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या गुणवत्तेवरून रोहित पवारांची टीका। मणिपूरच्या शिष्टमंडळाने पुण्यात शरद पवारांची भेट घेतली, शरद पवारांनी केंद्राशी बोलावं, मणिपूरमधील नागरिकांची मागणी। विरोधकांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधानाबाबत खोटा नरेटिव्ह सेट केला, पण राहुल गांधींच्या वक्तव्यानं काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला, देवेंद्र फडणवीसांची टीका। चाकण एमआयडीसीमधून 50 कंपन्या परराज्यात स्थलांतरित, पायाभूत सुविधा नसल्यानं कंपन्यांनी धरली बाहेरच्या राज्याची वाट। अजितदादा गटाचा पहिला विधानसभा उमेदवार ठरला, अजितदादांनी फोनवरूनच केली फलटण विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा।
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का. दादा गटाचे एकमेव आमदार कमलेश सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार. धारावीतील मस्जिदचं अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात. महबूब सुबानिया मस्जिद ट्रस्टकडूनच अनधिकृत बांधकाम काढण्याचं काम. धारावीत तयार झालेल्या तणावानंतर ट्रस्टनेच घेतली होती बांधकाम हटवण्याची जबाबदारी. भेदभाव फक्त मशिदीपुरता का? ज्या घरांना परवानगी नाही त्यांचं काय? उजव्या हिंदुत्ववादी संघटनांकडून फक्त मशीद पाडण्याची तक्रार. असरुद्दीन ओवैसींची टीका. नितेश राणेंच्या मुस्लिम विरोधी भूमिकेमुळे भाजपचेच हाजी अरफत शेख नाराज. उद्या हाजी अरफत शेख, आशिष शेलार आणि फडणवीसांची भेट घेऊन राजीनामा देण्याची शक्यता. बीडमधील नारायणगडावर दसरा मेळावा होणार. मराठा समाजाची प्रचंड एकजूट दाखवली जाणार. दसरा महामेळाव्यात कोणताही राजकीय विषय नसेल, जरांगे पाटलांची माहिती. धारावीतील अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्वावरील घरं योजना. धारावी पुनर्वसन प्रकल्पावर मोठी जबाबदारी. मंत्रिमंडळ बैठकीत योजनेस मंजुरी. उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा दफनविधी. दफनस्थानी सीसीटीव्हीची नजर आणि पोलीस बंदोबस्त. नांदेडमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा करून सीएससी केंद्र चालकाकडून पैसे हडप. 33 जणांचे आधार कार्ड वापरून 3,19,000 लंपास. धुळ्यातील एकविरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू. पूर्ण नवरात्र उत्सवात मंदिरावर 32 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर. सततच्या पावसामुळे कपाशीची बोंड गळून पडू लागली. धुळे जिल्ह्यात शेतकरी संकटात. चाळीसगावमधील देशनाला धरण 100% भरलं. धरण 100% भरल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. नंदुरबारच्या धडगाव शहरात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न. भाजप नेते पद्माकर वळवी यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही. शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यातील चांदसैली घाटात दरड कोसळली. या घाटात वारंवार दरडी कोसळतात, मात्र ठोस उपाययोजना नाही. नंदुरबार बाजार समिती कांद्याची आवक कमी झाल्यानं भाव वाढले. किरकोळ बाजारपेठेत कांदा 100 रुपये किलोच्या घरात. चाळीसगावात समता सैनिक दलाकडून संविधान बचाव मोर्चा. विविध मागण्यांसाठी मोर्चा. नांदेडमध्ये भाजपचं काम करणाऱ्या नगराध्यक्षासह 9 नगरसेवकांची काँग्रेसमधून हकालपट्टी. तर अशोक चव्हाणांचा एकही माणूस काँग्रेसमध्ये ठेवणार नाही, कदम यांचा इशारा. कोणाकडे उमेदवार सापडला की नाही हे पाहण्यासाठी गुलाबराव पाटील दुर्बीण घेऊन फिरतायत का? ठाकरे गटाचे नेते संजय सावंत यांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार. बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता मेळावा. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ. कारखान्याच्या 69व्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाल्यानंतर 2 गटाच्या वादात पोलिसांचा हस्तक्षेप. साताऱ्यातील खंडाळा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत गोंधळ. 18 वर्ष करार वाढवल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी. वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे विभागातील शेकडो नागरिकांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. ढोल ताशाच्या गजरात पक्षप्रवेश. नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनर लावले. आदिवासी समाजाचे पेसा अंतर्गत भरतीचं आंदोलन स्थगित. सर्वोच्च न्यायालयाचा उद्या आदेश आल्यानंतर 2 दिवसात भरती प्रक्रिया सुरू होईल. गिरीश महाजन यांची माहिती. गोंदिया शहरात धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीविरोधात आदिवासी समाज आक्रमक. गोंदियात हजारो बांधवांकडून रस्त्यावर उतरत आंदोलन. हिंगोलीत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात आदिवासी समाज आक्रमक. आष्टीकरांचा निषेध करत जागोजागी रास्ता रोको आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. चाळीसगावात एकलव्य संघटनेच्या नेतृत्वात आदिवासी समाज बांधवांकडून रस्ता रोको आंदोलन. नंदुरबारच्या शहाद्यात आदिवासी संघटनेकडून राज्य सरकारविरोधात 1 दिवसीय धरणे आंदोलन. सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय गणवेशांमध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आल्याचं समोर. अनेक विद्यार्थ्यांच्या मापापेक्षा मोठे गणवेश मिळाल्यानं विद्यार्थ्यांना गणवेश घालण्यास अडचणी. नाशिकमध्ये मनसेचा पालिका अधिकाऱ्यांना घेराव. मनसेच्या काळातील बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाच्या शिंदेंच्या हस्ते नव्याने उद्घाटनाचा वाद. भंडाऱ्याच्या अग्रसेन भवन इथे साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात पोलिसांकडून महिलांवर लाठीचार्ज. चंद्रपूरच्या नागभीडमध्ये पाणी प्रश्नावरून महिला काँग्रेसचा मोर्चा. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील पाणी पुरवठा योजना कंत्राटदाराने निकृष्ट काम केल्याचा काँग्रेसचा आरोप. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमधील वायगावमध्ये आढळला 4 महिन्यांचा वाघाचा बछडा.